मला कार्यकर्ते म्हणून मनापासून वाटतं. आम्ही जेव्हा आता मी ह्या भागामध्ये फिरतो, मी माताजीनगर सारख्या एक म्हणजे त्या भागामध्ये फिरतो, काय महिलांची अवस्था आहे. म्हणजे त्यांच्या घरी अनेक अडचणी, रोज कामावरती गेल्याशिवाय त्यांचं घर चालतच नाही. हजारोच्या संख्येने अशा महिला आपल्या लातूर शहरात राहतात आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,500 रुपये याची मदत केली तर त्याचं कौतुक वाटायला नको का? त्याचं कौतुकच आहे. आज इथं आता मावशी बसल्यात. आता निराधारांच्या पूर्वीच्या पगारी आम्हाला माहिती आहे की 500 रुपये देत होते. आता किती झाले? आता 2,500 रुपये, आता 1,500 रुपये केले आणि आता 2,500 रुपये करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे सरकार, भारतीय जनता पार्टी मावशीची काळजी घेते, लाडक्या बहिणीची काळजी घेते, आज दवाखान्यामध्ये गेले की 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत आहे. मी कालच आमचे भारतीय डॉक्टर म्हणून आहेत महापालिकेची, त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हटले की आता आपल्याला माहीत पण नसतात या गोष्टी, की आपल्या शहरामध्ये किमान एक पूर्वी 2-3 हॉस्पिटलमध्येच हे आयुष्यमान भारतच्या स्कीम अंतर्गत आपण ट्रीटमेंट करू शकत होतो. आता किमान 25-30 दवाखाने असेत जिथं तुम्ही गेलात उपचार करायला आणि तुम्हाला जर तुमचं बिल त्या ठिकाणी 2-3 लाख रुपये आले तर कोण भरतंय? शासन भरतंय. मुलींचं शिक्षण मोफत केलंय. आता इथं तुम्ही बघताय, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे. आपले म्हणजे रोड वगैरे फोडलेले आहेत, परंतु ह्याचं परमनंट सोल्युशन काढायचं काम देवेंद्र भाऊंनी विचार केला की आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असली पाहिजे.